ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. नितीन, नवाबभाई, दुसरं कोणी बोलत असेल जरा थांबा तुम्ही, कारण तुमच्या प्रश्नाचं उत्तर त्या चर्चेतून येणार आहे आणि मी माझंही मत देणार आहे, चिंता करू नका तुम्ही. या चर्चेत रविकिरण देशमुख सहभागी होतात, पत्रकार आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. आमदारांचं कर्तव्य काय, लोकांची कामं ते करतात की नाही, विधानसभेत त्यांचा काय परफॉर्मन्स असतो याविषयी त्याला माहिती आहे. रवी, आज जो रिपोर्ट आला आहे प्रजा फाउंडेशनचा, काय म्हणणं आहे तुझं? मला वाटतं प्रजा फाउंडेशननी किंवा कुठल्याही विलासजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही विधानसभेमध्ये वारंवार असताय. रविकिरण देशमुख आले. रविकिरण देशमुख साहेबाला मी विचारतो, विलासजी तुम्ही एक मिनिट थांबा. रविकिरणजी, आता या प्रजाच्या निष्कर्षमध्ये नवाब मलिक मौनी आहे. विधानसभेच्या कामकाजामध्ये अमीन पटेल, मधु चव्हाण, तो सिंग ठाकूर या सर्व उत्कृष्ट आहे आणि मी काम करत नाही असा निष्कर्ष आहे. हा खरा आहे काय? तुम्ही गेली 15 वर्ष विधानसभा कव्हर करताय. रवी बोला. मी विधानसभेच्या कामकाजामध्ये भाग घेत नाही काय? चर्चेमध्ये भाग घेत नाही, प्रश्न विचारत नाही. प्रोसिडिंग इम्पॉर्टंट आहे की आरटीआय मधले इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे? तुमच्याविषयी व्यक्तिशः बोलायचं झालं तर मी तुमची अनेक भाषणं ऐकलेली आहेत सभागृहामध्ये वेगवेगळ्या विषयांवर. प्रश्न आहे प्रजा फाउंडेशननी काय निकष लावलेत, हे सगळे आमदारांचं प्रगती पुस्तक बनवताना हा आहे. विधान भवनामध्ये काम करणारे जे माझ्यासारखे पत्रकार आहेत ते दैनंदिन कामकाजामध्ये आमदारांचा किती सहभाग आहे याविषयी उत्कृष्ट माहिती ठेवतात. याबद्दल दुमत नाही आहे. तुम्ही स्वतः सहभागी होता. महाराष्ट्रातले अनेक आमदार आम्ही बघतो, वेगवेगळ्या प्रश्नावर ते आवाज उठवतात, भाषणं करतात. मुळात आजची चर्चा जी या विषयावर आपण ठेवली आहे ती की प्रजा फाउंडेशननी निकष काय लावले, विधिमंडळ कामकाजामध्ये त्यांचा आमदारांचा सहभाग ही केवळ उपस्थिती गृहीत धरली जाते का, उपस्थिती न धरता त्यांनी कुठल्या मुद्द्यावर काय वक्तव्य केलं, किती भाषण, कुठल्या मुद्द्यावर मुद्देसूद केलं आणि त्यातून त्यांनी काय पदरात पाडून घेतलं यावर होते. याविषयी जरा मला एक थोडीशी शंका आहे. आणि आमदारांचा केवळ प्रश्न म्हणजे प्रश्नोत्तराचा तास हाच केवळ कामकाजाचा मूल्यमापन करण्याचा एकमेव निकष असू शकत नाही असं मला वाटतं. कारण प्रश्न असंख्य विचारले जातात. दरवर्षी एका अधिवेशनामध्ये किमान 8 ते 10 हजार प्रश्न हे शेवटी शॉर्टलिस्ट होतात आणि त्यातल्या अवघ्या 150-200 प्रश्नावर सभागृहामध्ये चर्चा होते. त्यामुळे एकमेव तो निकष आहे असं मी मान्य करणार नाही. त्यानंतर सुद्धा अनेक महत्त्वाचे विषय सभागृहात होतात, अनेक लक्षवेधी असतात, बिलं असतात, ऐनवेळी येणारे विषय असतात. त्यामध्ये अनेक आमदार आणि हो, महाराष्ट्रामध्ये जे तात्कालिक प्रश्न उपस्थित केले जातात वेगवेगळ्या विषयावरची वादग्रस्त, मग ते वक्फच्या जमिनीचा प्रश्न असो, विदर्भात अतिवृष्टीचा प्रश्न असो, त्या प्रश्नावर अनेक आमदारांनी आपलं आक्रमक रूप दाखवलेलं आहे. तर मला याबाबत मी परत एकदा तेच सांगेन की नेमका निकष काय लावला प्रजा फाउंडेशननी हे पाहणं आवश्यक आहे. बिलकुल. किराळजी उत्तर द्या. बलवंत किराळ, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे, कारण तुम्ही लोकांपुढे अशा प्रकारचा अहवाल ठेवताना जे निकष लावलेत ते निकष कमी आहेत का, आणखी निकष लावून आमदारांचे काम नीट होतंय की नाही होत आहे, अशा प्रकारचा अहवाल बनवायला पाहिजे होता. जसं की मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये खूप गंभीर स्वरूपाने आम्ही मूल्यमापन केलेलं आहे. एखाद्या विधिमंडळाचा मूल्यमापन करणे हे छोटी गोष्ट नाही आहे, याच्यामागे खूप मोठा अभ्यास आहे. तसंच जसं की नवाब मलिक साहेबांनी मांडलं की मी चर्चा करत आहोत, परंतु त्या चर्चेची फक्त प्रोसिडिंग बनते आहे. जोपर्यंत ते स्वतःहून प्रश्न स्वरूपात लिखित स्वरूपामध्ये जोपर्यंत ते मुद्दे मांडत नाही तोपर्यंत त्याला जो मूल्य भेटणं पाहिजे किंवा त्याला जे त्या प्रश्नाला उत्तर मिळणे अपेक्षित आहे ते मिळणार नाही. म्हणजे मला सांगा, प्रश्नोत्तर जी असतात ती प्रश्नाची तुम्ही नावं जी आहे ज्यांनी प्रश्न विचारले त्यांची नावं तुम्ही धरता? पूर्ण नावं घेऊन आम्ही त्यांचा नवाबजी थांबा, मला उत्तर घेतलं पाहिजे. नवाबजी थांबा तुम्ही. नाही, त्या स्वरूपामध्ये जे मी म्हणतोय की त्यांनी जेव्हा प्रश्न लेखी स्वरूपात गेल्यानंतर त्याच्यावर चर्चा घडवल्यावर त्यानंतर त्याच्यावर काही उत्तर आपले मिनिस्ट्री देतात. फक्त चर्चेत सहभागी न घेता त्याला लेखी स्वरूपात देणं हा एक खूप मोठा आपला एक भाग आहे. आणि राहिला दुसरा प्रश्न की प्रश्न हा मांडणं खूप महत्त्वाचं आहे, त्याशिवाय आपलं कामकाज चालणार नाही. जसं की मुद्दा मांडला गेला की फक्त प्रश्नावरच आपला मूल्यमापन झाला आहे का, तर फक्त प्रश्न नसून आपल्यावर असणारे क्रिमिनल रेकॉर्ड्स, त्याशिवाय आम्ही मोठ्या प्रमाणात सर्वे केला गेला आहे. प्रत्येक मुंबईच्या आमदारांच्या विभागाचा
एकूण 24 ते 25 हजार लोकांचा सर्वे झाला विलास आठवले आणि त्या मी दिसतंय सर्वेतून जणू काय आम्ही माझा नागरिकांचे मत घेतले आहे. विलासजी, नवाबबाई थांबा तुम्ही त्यांनी जो सांगितलं तुम्ही पूर्ण मला ऐकून बोलायची घेतल्याशिवाय तुम्ही उत्तर संधी कसं देऊ देणार शकता? तर जो आम्ही नागरिकांचे मत घेतले आहेत, जेव्हा आम्ही 32 आमदारांचं मूल्यमापन करत होतो त्यावेळी सर्व पॅरामीटर्स काय बघितले त्यांना आम्ही माहीतच की नाही नागरिकांचं विधानसभेचे काय मत कामकाज आणि आहे. ते आम्हाला पहिली आता गोष्ट, शिकवायला आले विलासजी, ते. मला वाटतं प्रजा तुम्ही पत्रकार फाउंडेशनच्या असताना विधिमंडळ काय तुम्हाला कळत नाही, रवी नवाब किरण मलिक, देशमुखला तुमच्या कळत भावना नाही. तीव्र त्या आहेत. लोकांना अभिजित कळते अडसूळ, आणि आम्ही तुमच्या भावना येण्यासारखे तीव्र आहेत, मला ते माहिती कारण आहात. ज्या पद्धतीने हे कार्य चाललेलं आहे, एक महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेला ज्या पद्धतीने चुकीची नाही, म्हणजे माहिती ज्यांना दिली माहीतच जाते, नाही विधानसभेची चुकीची आम्हाला माहिती आणि ती शिकवली. विधान भवनामध्ये अभिजित थांबा, एक आमदार अभिजित होताना थांबा. दीड लाख लोक ज्यांना काही कशा माहिती पद्धतीने नाही, काम त्यांनी करतात आम्ही हे आता- झाले काय? नवाब मलिक आता बोला, तुम्ही सलग बोला. तुम्ही या रवी किरण देशमुख साहेबाला विचारा ना की हे जे सांगताय ते विधिमंडळाचं कामकाज आहे, म्हणजे चर्चेमध्ये भाग घेतोय तर त्याला न्याय मिळत नाही. अरे चर्चेनी या देशातले या राज्यातले कायदे निर्माण होत आहे आणि हा भागदर म्हणतो चर्चेनी काय प्रश्न सुटत नाही, चर्चेने कायदे निर्माण पहिली होत गोष्ट, आहे. विलासजी, मला वाटतं की या आश्वासने प्रजा भेटताय. फाउंडेशनच्या चर्चेनी महाराष्ट्राचे पदाधिकाऱ्यांना कुठेतरी कामकाज शिक्षण चालत आहे देण्यात आणि हा भागदर सांगतो चर्चेनी काय होत नाही. नाही, म्हणजे चर्चा काय हे होणे आम्हाला गरजेची आहे, म्हणजे परंतु मार्गदर्शन चर्चेला करणारे व्यक्ती योग्य- आणून बसवले तुम्ही. चर्चेसकट त्याला नाही, आता योग्य बलवंतजी तुम्ही थांबा, कॅप्टनजी तुम्ही थांबा. आता कोणी बोलायचं नाही, फक्त नवाब मलिक तुम्ही पूर्ण करा. ते सांगता प्रोसिडिंग नाही, प्रोसिडिंगच हा विधानसभेच्या कामकाजचा गाभा आहे. मान्य- त्याच्यातूनच मान्य सगळं केलं महाराष्ट्र चालते आणि प्रोसिडिंगला व्हॅल्यू नाही सांगणारी लोक हे कुठे लोकतंत्राला हत्या करण्यासाठी लोकांना आणून बसवताय तुम्ही. प्रोसिडिंगला आहे महत्त्व, परंतु ते सर्वांनी मिळून मांडणे आवश्यक आहे, त्यावर चर्चा होणे आवश्यक आहे. चर्चा होते आहे त्यामुळे अरे proceeding आपलं नाही, परंतु देश आणि राज्य चालेल, चालतोय. विलासजी, एक माझा एक तुम्ही simple- सांगता एक- proceedingला एक- महत्त्व अभिजित बोला तुम्ही, अभिजित माझा बोला. एक छापील सिंपल यादीतलं क्वेश्चन प्रश्न बळवंतजींना उत्तर आहे, महत्त्वाचं किती आहे. वेळा तुम्ही विधान भवनामध्ये खरखर उपस्थित राहिलात, किती वेळा तुम्ही विधान भवनाचं कामकाज पाहिलं, हा माझा एक पहिला प्रश्न आहे. त्याचं उत्तर द्या मला. हा आम्ही लोकांनी पाहिलं आहे तुम्ही कामकाज. स्वतः किती वेळा बसला आहात विधान भवनामध्ये, किती वेळा कामकाज खरखर आमदार कशा पद्धतीने बोलतात, कुठल्या नाही, प्रश्नावर अभिजित बोलतात, ते कशा स्वतः पद्धतीने नसतील, चर्चा पण होते, त्यांचे लोक असतील ना. कुठले लोक त्यांच्या- किती त्यांच्या वेळा संस्था किती वेळा असतील ना, बसले, त्यांना ते उत्तर तरी देऊ द्या. सांगावं. आमच्या प्रजाचे प्रतिनिधींनी पाहिलेलं आहे की कशा प्रकारे कार्यकाळ चालत आहे, असतात ते आहेत उपस्थित, त्यांनी पाहिलेलंही आहे. किती वेळा उपस्थित राहिले जनतेला कळू दे ना, महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे किती वेळा उपस्थित राहिले तुमची हा लोक, उपस्थित आहेत, आम्ही पाहिलं आहे तिथे. आणि किती वेळा त्यानुसार पाहिलंय, किती वेळा पाहिलंय. तुम्ही हा वेळेच्या धरून ह्या विषयाला तुम्ही सगळ्यात महत्वाचं विलास उत्तरच आठवले, मिळत तुम्ही नाहीये, तुमच्या कारण मताने काय आहे, अजूनही विलासजी? विधान भवन काय, विधान हो, भवनाचं विलासजी. कामकाज काय हे प्रजाच्या या तुम्ही अधिकाऱ्यांना माहित पत्रकार नाही या नात्याने त्यामुळे कुठल्याही प्रकारचे निकष कशा जे पद्धतीने first बसवायचे हा तीन विषय फार लांब आमदार आहे. आहे. तुम्हाला पटतंय काय हे 3 फर्स्ट बरोबर आहे? तर ठीक आहे, मी ब्रेक घेतो. ब्रेक नंतर पुन्हा चर्चा सुरू राहील. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अत्यंत महत्त्वाची चर्चा आहे आणि एक बोलत असताना दुसऱ्यांनी मध्ये डिस्टर्ब करू नये, कारण चर्चा पुढे जाणार नाही. म्हणजे एकाचं उत्तर जर पूर्ण झालं असेल तर त्या उत्तरानंतर आपले प्रश्न किंवा आपले जे काही मुद्दे असेल ते मांडावे. अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. जोपर्यंत तुम्ही उत्तर देत नाही माझे प्रश्नाचे हा डिस्टर्बन्स चालूच राहील. विलासजी तुम्ही माझे उत्तर दिलं पाहिजे. आम्ही तुमचे प्रश्नाचे गेली 18 वर्षे उत्तर देत राहिलो, तुम्ही आज उत्तर द्या आमच्या प्रश्नाचे. नवाबजी, तुमचं उत्तर रवी किरण देशमुख यांनी दिलेलं आहे आणि मी इथे सूत्रसंचालन करायला बसलेलो आहे. माझं उत्तर मी एखादा लेख लिहील किंवा तुमच्यावर एखादी बातमी करेन. नाही नाही आपण द्या, आपल्याला काय वाटते. मी कार्यक्रमाच्या शेवटीला माझं उत्तर मी देणार आहे. नवाब मलिक, मी माझी जबाबदारी ओळखतो. मी ते सर्वांकडून उत्तर घेऊन मी स्वतःचं उत्तर देणार आहे. मी कुठेही जाणार नाही, काही चिंता करू नका. फक्त मुद्देसत उत्तर होऊ द्या. ते या महाराष्ट्राचे नागरिक आहेत, त्यांनाही हक्क आहे आपले आमदार काम करतात की नाही करतात अशा प्रकारचा अनालिसिस करण्याचा. तो जर चुकीचा असेल तर तुम्ही खोडून काढा, तो जर बरोबर असेल तर तुम्हाला जनतेच्या दरबारात उत्तर द्यावं लागेल. अरे पण दिशाभूल करून कॅप्टनजी बोला, कॅप्टनजी बोला. सगळ्यात महत्वाचे जे निकष लावले गेले, जो चार्ट माझ्या समोर आहे, मिस्टर पॉप्युलर, महाराष्ट्राची जनता बघते, लाखो करोडो लोक आज बघतायत. बाळा नांदगावकर, रमेश सिंग ठाकूर. मिस्टर पॉप्युलर कोण आहे कोण नाही ते लोकांनी ठरवावं. मिस्टर क्लीन, अमीन पटेल, बलदेव खोसा, रमेश सिंग ठाकूर. मिस्टर कमिटेड, बाळा नांदगावकर. अटेंडन्स वाईज वर्स्टमध्ये कृपाशंकर सिंग, बाळा सावंत, चंद्रकांत हांडोरे. बेस्ट, जगन्नाथ शेट्टी, काळीदास कोळंबकर, आमचे रवींद्रजी वायकर, सुभाषजी देसाई, विनोद घोसाळकर. क्राईम फ्री रेकॉर्ड वर्स्टमध्ये अबू आझमी, त्यामध्ये आमचे शिवसेनेचे रवींद्र वायकरसुद्धा घेतलेले आहे. बेस्टमध्ये रमेश सिंग ठाकूर, योगेश सागर. आज हे सगळे जे निकष लावलेले आहेत यामधले आता मी एक एक मुद्दा घेतो. मिस्टर पॉप्युलर, आज महाराष्ट्राच्या जनतेने ठरवायचं की या 2 नावांमधली खरखर दोघंच्या दोघं हे पॉप्युलर आहेत का. दुसरा मिस्टर क्लीन, हे खरखर मिस्टर क्लीन आहे का, कुठलाही नातेवाईक किंवा कोणीही त्यांच्यातले हितसंबंध जोडलेले लोक कुठल्याही प्रकारचं चुकीचं काम करतात की नाही.
अटेंडन्स वर्स्ट आणि बेस्ट तो तर लेखाजोखा आहे ते आपण समजू शकतो. क्राईम फ्री रेकॉर्ड हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आजकालमध्ये आपल्या कोर्टामध्ये सुद्धा तो विषय चालला. आज आमदार होण्याच्या आधी माझ्यावर एकही गुन्हे नव्हते, आज जवळजवळ भरपूर गुन्हे माझ्यावर सुद्धा दाखल झालेले आहेत. परंतु हे कुठल्याही प्रकारचा मी कुठला रेप केलेला नाही, कुठेही खंडणी मागितलेली नाही, कुठेही दरोडा टाकलेला नाही. जे केसेस माझ्या अंगावर आल्या ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कुठेतरी आंदोलन करताना हे केसेस आमच्यावर आलेले आहेत. आणि त्यामुळे हे जर क्राईम म्हणून जर पकडल्या जाणार असतील तर या लोकशाहीमध्ये मग सगळ्यात मोठा क्राईम हा मला वाटतं गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक हे सगळेच्या सगळे गुन्हेगाराच्या कटडेमध्ये मग उभे राहतील. आणि त्यामुळे जर राजकीय नेता जर क्राईम फ्री रेकॉर्डमध्ये, आणि त्याच्यामध्ये एक मला वाईट वाटतं, ॲनी शेखर, मला नाव घ्यावं असं वाटत नाही, अतिशय वयस्कर महिला आहे, परंतु आजपर्यंत या महिलेने कधीही सभागृहामध्ये तोंड उघडलेलं नाही. रमेश सिंग ठाकूर ज्यांचं नाव आपण 4थ्या नंबरला टाकलेलं, यांनी सभागृहामध्ये मला वाटतं एकदा किंवा 1.5 वेळा 1.5 किंवा 2 मिनिटासाठी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 3.5 वर्षामध्ये तोंड उघडलेलं आहे. त्याशिवाय आपण बसलेला मी कुठेही चुकीचं बोललो तर आपण ते मला खोडू शकता. म्हणजे हे अशा पद्धतीने असताना यामधली भरपूरशी नावं ही कधी सभागृहामध्ये तोंड न उघडली. आज आपण कुठेतरी म्हणतो की आपण प्रगतशील देश आहोत, प्रगतशील देश अमेरिका वगैरे आहेत, तिकडे सिनेट मेंबर लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये मिसळणारी आज गोपाळ शेट्टींचं नाव 19व्या नंबरवर, आज खऱ्या अर्थानं आज लोकांमध्ये चांगली कामं केलेला आज आमदार, त्याचं नाव कुठेतरी मागे गेलेलं आहे. आमचे म्हणजे मला लाज वाटतं की आमच्या शिवसेनेचे सुभाष देसाई, रवींद्र वायकर आणि विनोद घोसाळकर यांचं नाव 7, 8 आणि 12 मी तर म्हणतो यांची नावच काढून टाका. जर एवढं खालच्या नंबरला जर तुम्ही नावं टाकणार असाल, जी लोकांमध्ये मिळून मिसळून कामं करणारी लोक आहेत, तुम्हाला कुठली लोक पाहिजेत? फक्त लोकांच्या घरी बारशाला लग्नामध्ये जाऊन फक्त स्वतःची ओळख करून देणारी लोक पाहिजेत की खऱ्या अर्थाने त्यांचे प्रश्न मांडणारी लोक पाहिजेत? जर या आधारावर जर यांनी खऱ्या अर्थानं लोकांमध्ये मिळून मिसळणारी फक्त लग्न अटेंड करायची, कोणीतरी बारशी अटेंड करायची आणि लोकांमध्ये राहायचं, हा जर अटेंडन्स लोकांमध्ये असेल, म्हणजे या सगळ्या गोष्टींवर खऱ्या अर्थानं प्रजांनी ठरवलंय की कामं लोकांची खऱ्या अर्थानं लोकांची कामं झालेली आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली पाहिजे. तर मी बाळा नांदगावकरांचं समजू शकतो. मी रमेशसिंग ठाकूर यांना तुम्ही लोकप्रिय आमदार जेव्हा म्हणता तो साहजिक तुमच्याकडे शंकेने पाहिजे जाईल. नक्कीच. आम्ही जेव्हा सर्वे केला, जेव्हा नागरिकांना जाऊन प्रत्यक्षात भेटले, त्या सर्वेमध्ये लोकांनी जे मांडलेले विषय आहेत त्यानुसार त्यांना रमेशसिंग ठाकूरना पॉप्युलर म्हणून पुढे आणण्यात आलं आहे की ते त्यांच्याबरोबर त्यांची अवेलेबिलिटी आहे, ते नागरिकांना भेटतायत आणि ते त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडतायत. सभागृहामध्ये किती वेळा चर्चा केली रमेशसिंग ठाकूरनी, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आतापर्यंतच्या 3.5 वर्षामध्ये 2 वेळा रमेशसिंग ठाकूर बोलले. स्पेसिफिक आपण एक उदाहरण एक्झाम्पल घेऊ. बळवंतजी मला सांगा, रमेशसिंग ठाकूर यांचा क्रायटेरिया तुम्ही लावलेला आहे, तुम्ही किती वेळा हाऊसमध्ये ते बोलले आणि किती वेळा त्यांनी काम केले सांगा. प्रश्न फक्त त्याच्यावर मांडलेले प्रश्न नको, तोंडातून किती वेळा त्यांचा शब्द निघाला विधानसभेमध्ये ते सांगा तुम्ही. रमेशसिंग ठाकूरने बरेच प्रश्न उचलले, ते लेखी स्वरूपामध्ये त्यांचे आलेले आहेत, जे RTI मधनं आम्ही गोळा केले गेलेले आहेत आणि त्या आकडेवारीनुसारच आम्ही त्यांची मांडणी केली. एका प्रश्न आहेत की त्यांनी स्वतःहून मांडले, किती वेळा त्यांच्या तोंडातून शब्द निघाला, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अभिजित अडसूळ त्यांना बोलून द्या. रमेश ठाकूरचा आपण मुद्दा घेतला तर त्यांनी बरेच प्रश्न विधानसभेत मांडलेले आहेत, त्यामध्ये तोंडातून मांडणं आणि एखादा गंभीर मुद्द्यावर सपोर्ट करणं, त्यामध्ये त्यांनी लेखी स्वरूपामध्ये सपोर्ट केला. एखादा तरी प्रश्न तुम्ही सांगा, असा गंभीर कुठला प्रश्न की त्यांनी खरंतर असा सपोर्ट केला आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्याचं फार मोठं भवितव्य सुधारलं, खूप लोकांना त्याचा फायदा झाला, लाखो लोकांना त्याचा फायदा झाला, असा एखादा प्रश्न तुम्ही सांगावा. आता सध्या माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाची आकडेवारी नाही आहे, म्हणजे त्यांनी जो प्रश्न, परंतु आमच्याकडे विधानसभेमध्ये त्याची लेखाजोखा आहे, विधानसभेमध्ये लोकाजोखा आहे. ज्या पद्धतीने नवाब मलिक भाईंनी सांगितलं त्या अभिजित प्रोसिडिंग आहे. तुमचं पूर्ण झालेलं आहे, तुम्ही थांबा, आता मी तुम्हाला संधी देणार आहे. प्रकाश मेहताजी मला सांगा की विधानसभेत तुम्ही प्रश्न मांडताना कशा प्रकारची एक पद्धत आहे? प्रश्न मांडायचे, अनेक आमदारांची नावं असतात, काय पद्धत आहे विधानसभेतली? प्रश्न आपण सगळं मांडल्यानंतर त्याचं बिलेट होतो आणि बिलेट मध्ये जेवढे प्रश्न येतात तेवढे ते घेतात, ते अध्यक्षांचा अधिकार आहे. त्याच्यात पण पहिले 10 प्रश्नामध्ये प्रश्न आला तर तुम्हाला चर्चा मिळते, त्याच्यामध्ये जे आश्वासनं मिळतात त्याच्यानंतर ती आश्वासन समितीकडे प्रश्न जातो, मग त्याचा पाठपुरावा आमदार करत असतो. 12-12, 15-15 वर्ष एक विषयाला पाठपुरावा करत असतो. मला मुळात असं वाटते की प्रजा फाउंडेशन हा एक व्हाईट कॉलर लोकांची बोगस कंपनी आहे आणि यांना स्वतःला शिकावं लागेल की तुम्ही कसं निकष काढावा, त्यांचा
शिक्षण आम्ही त्याला देऊ की तू बाबा निकष तुला लावायचे असेल तर कसं लावायचे त्याचं आम्ही त्याला समजावू. ह्याला समजदार नाही रे. हे आरटीआय काढून कागद काढून नवाबबाईने बरोबर सांगितलं. नवाब मलिक सारखा सभागृहामध्ये बोलणारा माणूस आणि इतर कित्येक लोक आहेत ज्यांना मिळाले त्यांना अभिनंदन करतो आम्ही, असं काही नाहीये. परंतु मी जेव्हा 1-2 ब्रीफकेस भरून पुरावे घेऊन गेलो होतो यांनी धुमकून पाहिलं सुद्धा नाही त्याच्यामध्ये. आणि हे लोक निकष लावतात म्हणजे हे यांच्या विश्वसनीयता 100% चुकीची आहे. यांची विश्वसनीयतेवर आमचा 100% आक्षेप आहेत आणि यांनी हे धंदे बंद करावे निकष देण्याचे. कारण की ह्याच्यामध्ये जे काही प्रॅक्टिस चालू असेल त्या प्रॅक्टिस आम्हाला 15 दिवसापूर्वी कळलं योगेश सागरला पहिला क्रमांक मिळणार आहे. मी योगेश सागरला मी अभिनंदन पण केलं की प्रजा फाउंडेशन मध्ये तुला यावेळेस पहिला क्रमांक मिळणार आहे. कसं मला कळलं सांगा बघू, मला विचारा बघू कळलं पहिला क्रमांक मला कळलं. सांगा कसं कळलं तुम्हाला? आणि महाराष्ट्राच्या लोकांनाही कळून द्या की एखादी संस्था अशा प्रकारे